मध्ये चितेगाव गटामध्ये गेल्या 8-15 दिवसापासून जिल्हा परिषद होऊ घातलेल्या निवडणुकामध्ये अत्यंत चुरशीची लढत या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये इतर पक्षांना बी फॉर्म मिळाले, परंतु भाजपासोबत युती करून ज्या पक्षाने आमच्यासोबत ऐन वेळेवर युती तोडण्याचा जो घाट घातला, त्यामुळे पैठण तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषदच्या BJPच्या जागेवर पुरस्कृत उमेदवार या ठिकाणी उभे करावे लागले। त्यामुळे BJPला थोडा वेळ लागला स्टँड होण्यासाठी, परंतु निश्चितच आता या ठिकाणी BJP हा 1 क्रमांकावर प्रचारामध्ये पोहोचला आहे आणि सगळीकडे त्याची या ठिकाणी चांगली वाटचाल या ठिकाणी सुरू होत आहे आणि नंबर 1चा पक्ष भाजप हा चितेगाव गटामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे। साहेब, चितेगावमध्ये प्रमुख कोणकोणत्या अडचणी आहे नागरिकांच्या? चितेगावमध्ये बऱ्याचशा रस्त्याच्या अडचणी आहे, ड्रेनेजच्या अडचणी आहे। त्याचप्रमाणे चितेगाव हे खूप मोठं शहर आहे आणि या ठिकाणी व्हिडिओकॉन सारखी कंपनी जी आहे तर ती या ठिकाणी बंद पडलेली आहे। तर या राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री अतुलजी सावे साहेब यांनी आपल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी या ठिकाणी शब्द दिलेला आहे की आपण सरकारसोबत बोलून ही व्हिडिओकॉन कंपनी कशी सुरू होईल आणि लोकांना कसा रोजगार या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्यांचे प्रपंच पुन्हा कसे सुधारतील, यासाठी निश्चितच आपण त्या वाटचालीकडं आपल्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण ते पूर्ववत करू, अशी त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे। आपण निवडून आला तर सर्वात पहिलं कोणतं कार्य करणार? निवडून आल्यानंतर आरोग्य, शिक्षण, त्याचप्रमाणे पाणी पुरवठा, रस्ते आणि वीज आणि रोजगार निर्मितीसाठी जे कारखान्याची समस्या असतील, अडचणी असतील, त्या दूर करण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे। आपण इथल्या मतदारांना काय आव्हान कराल? या मतदारसंघातील सुज्ञ मतदारसंघ आहे की शिकलेला उमेदवार, त्याचप्रमाणे शिक्षक मी असल्याकारणाने, त्याचप्रमाणे त्यांचे गेले 31 वर्षापासून मी विद्यार्थी घडवण्याचं काम या चितेगावमध्ये करत आहे आणि गेल्या चितेगाव, पैठणखेडा, बाबुळगाव, केसापुरी, नायगाव, खंडेवाडी, पांगरा या सर्व गावामध्ये माझे विद्यार्थी आहे आणि त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मला ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीची मदत करतील आणि निश्चितच मला पुढं नेण्यासाठी मला मदत करतील। पालकांचाही माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला ते भरभरून या ठिकाणी प्रतिसाद देतील अशी निश्चित अपेक्षा मला या ठिकाणी आहे। आपली निशाणी आणि बटन म्हणा। माझी जी निशाणी आहे तर ती कब्बशी आहे आणि माझं पूर्ण नाव आहे रंगनाथ रामभाऊ लघाणे सर। बटन नंबर? माझं बटन क्रमांक आहे 5 आणि 5 क्रमांकावर बटन दाबून सर्व जनतेला मी आवाहन करतो की निश्चितच मला भरभरून या ठिकाणी तुम्ही मतदान करावं अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। जय महाराष्ट्र। माझं नाव सोमनाथ मुरलीधर आरगडे, राहणार चितेगाव। आमचे प्रतिनिधित्व लगाने सर हे शिक्षक आहेत आणि यांना कुठल्या गोष्टीची सांगण्याची गरज नाही आहे आणि सर्व समान जनतेसाठी यांनी अधिकार गाजण्याचं समजा हे केलेलं आहे। तरीही जनतेनं ह्या गोष्टीस मान्य करून त्यांना पूर्णपणे मताधिक्याने निवडून दिले पाहिजे ही माझी एक ईश्वरचरणी पण प्रार्थना आहे। आणि सर्वसाधारण पुरुष असल्या कारणानं, कारण की त्यांच्या मते आणि आमच्या मते एक नवीन कॅन्डिडेट आम्ही एक निवडलेला आहे त्या हेतूनं, कारण की आम्ही पूर्णपणे समजनतेस आणि सर्वांस एक मान्यता सांगतो की सर्वांनी सरांचं कार्य खूप मोठं आहे। सरांनी विद्यार्थी घडवले, सरांनी जे कार्य घडवलं आहे सरांना सांगायची गरज नाही आहे, कारण की ते स्वतः एक शिक्षक आहेत, त्यांना सांगायची गरज नाही आहे। आणि सरांसाठी एक मी एवढंच एक जनतेस सांगू इच्छितो की सर निवडून आले तर जनतेचा विकास होईल, वार्डाचा विकास होईल। सर जनतेस हे पूर्णपणे सहकार्य करतील आणि निवडून आल्यानंतर हे पूर्णपणे विकास होईल हा असा तळागाळातील प्रश्न मार्गी लागतील। हां, सर्व जे मागी पडलेले प्रश्न जे ते पण पूर्ण कामी लागतील। धन्यवाद। या दादा, काय सांगाल निवडणुकी संदर्भामध्ये? माझं म्हणणं आहे कब्बशीला जास्त निवडून
पदाचा विजय करायचा असतो असं माझं म्हणणं आहे. का बरं हां? कारण सांगा ना का बरं कबशी का काम म्हणजे कबड्डीचं कसं आहे, काम बिम सगळं म्हणजे व्यवस्थित आपल्या कोण उमेदवार आहे कबशीचे? हां कबशीचे उमेदवार कोण आहे? बाबा आपल्या चितेगावमध्ये इलेक्शन आहे. इलेक्शनमध्ये कोणत्या पक्षाची हवा आहे आणि तुम्ही कोणाला मानता? सध्या हवा तर बरं का, हवा सांगतेच बरोबर की चल बिचल चालू नाही बरं का. आणि सध्या तर मला तरी काही सांगता यायचं नाही. ते बॅनर प्रचार चालू आहे, काही वाटतं ते सगळं. आणि सत्याकारता थोडा वेळच लागतो. खोट्याकडं जास्त पब्लिक आहे, तिथं जे पैसा खर्च करील तिकडं पब्लिक पाळणारी. पण काम करणारे लोक असे तुमच्या नजरेत कोण आहे जे काम करण, गावचा विकास करण? आज हां तर ते काय होतं, एकदम वर उडी मारायच्या ऐवजी खालून वर जायला लागतं. पण पब्लिकला काही समजणार नाही का बा, समजा पब्लिक समजा ते जे थोडं पाठी देते त्याच्यामागेच पळणार आहे शेवटला. तुमचं काय म्हणणं आहे? पब्लिकने कोणाला मतदान केलं पाहिजे? आमचं काय म्हणणं आहे का बस सत्याला वेळ लागत आणि त्याला फक्त उशीर लागत. पण मग आमचं म्हणलं का आम्हाला जे तिकीट भेटलं होतं आमच्या कबशीला, युती झाली ती टायमाला, नंतर युती झाली पण आमचा उमेदवार नाही असला का मग त्याला ए बी फॉर्म लवकर भेटला नाही आणि गडबडीत राहिला. त्याच्यावर आम्हाला चिन्ह भेटलं नाही ते काही कमळचं. तर आम्ही कमळचेच कार्यकर्ते आणि इथं पुढं कमळचेच राहणार आहे. कोण आहे तुमचे उमेदवार? उमेदवार कोण आहे तुमचे उमेदवार? रंगनाथला गाणे सर आहे, त्याला 9-10 वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे, शिक्षक आहे आणि त्यांच्या लक्षात येतं. पण बा आमच्या गावातल्या रानगावचीच अशी परिस्थिती का बा त्यांच्या लक्ष येत नाही. सर आमचा उमेदवार भाजपचा पुरस्कार रंगनाथला गाणे सर, शेतेगावाला 10 वर्षाचा मास्तर इथं आणि अनुभव आहे त्याला. आणि असं तरी वाटतं आज आम्हाला प्रचारानुसार आम्हाला असं वाटतं आज का बा आम्हाला मतदान जास्त पडणार आहे, कारण त्याचं जास्त संबंध. आता कोणी कमी दांगडू करत असले नगर व्हायचं त्याचं काहीच केलं नाही. निवडून चांगली पण मुद्दा असा असतो, आई वडील हे गुरु आणि दुसरं म्हणजे शिक्षक. त्यांनी रात्र कष्ट करून 35 वर्ष झाले त्यांच्या सर्व्हिसला शिक्षक. त्यांनी कितीतरी विद्यार्थी घडवले. जसं आई वडील मुलांना घडवतात तसंच त्यांचं कार्य आहे आणि त्याच्यामुळं त्यांना नक्कीच भरभरून प्रतिसाद मिळेल. आईवडिलाच्या नंतर गुरुचं स्थान, आईवडिलांच्या नंतर गुरुचं स्थान हे प्रथम असतं. आईवडिलांनंतर गुरुचं स्थान प्रथम आहे. त्यामुळं आणि त्याने ते अतिशय म्हणजे काय म्हणतात त्यांना ते म्हणजे खूप परिश्रम करून घडवलेले विद्यार्थी. उमेदवाराचं नाव सांगा. श्री रंगनाथ रामभाऊ लगाने सर. जनते भरभरून मतदान करावं, विजय करावं. संजय बर्फी, मी राहणार मारोळा. हां. आणि रामभाऊ लगाने भाऊच्या प्रचारला आलेली. तर माझी इच्छा आहे सगळ्यांना त्यांना मतदान करून निवडून द्यावं, कारण की ते लेकरांचं भविष्य घडवते. बस माझे एवढे 2 शब्द. भरभरून मतदान करा आणि 5 नंबरला बटन. मी आप्पासाहेब, मी रंगनाथ यांना आप्पासाहेब खंडागळे, मी रंगनाथ लगाने सर यांना कबशीला मतदान करणार आहे. तुम्ही करा. त्यांचं चांगलं 20 वर्षापासून संघर्ष चालू आहे, चांगले लढत आहे. पण अपयश आलं, पण आता एवढ्या बार चान्स देऊन पहा लगाने सरला. एवढीच माझी विनंती. बस. लगाने सरची निशाणी काय? लगाने सरची निशाणी कबशी आहे. हे भाजपाचे आहे, परंतु चिन्ह नाही मिळाल्यामुळं कमळ तर आता चिन्ह कबशी आहे. पुरस्कृत उमेदवार आहे. पुरस्कृत उमेदवार आहे. पुरस्कृत उमेदवार लगाने सर आहे. कबशी चिन्हाच्या 5 नंबरच्या बटनावर चिन्ह समोर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा. धन्यवाद. रामकिसन लगाने, राहणार राजगाव, पुरी तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मुळात आमचे काका उभा आहे ZP सदस्याला. आम्ही एक 7-8-10 दिवसापासून
म्हणजे आमचा प्रचार चालू आहे. जनतेचा खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. तर पण तरी पण जनतेला एवढंच आवाहन करतो का आमच्या कपाशी चिन्हासमोरून बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजय करावा. धन्यवाद.